नवा दिवस, नवे वर्ष, नवी आशा, नवा हर्ष, नवे विचार, नवी कल्पना, नवे पाऊल, नवी चेतना. मनापासून ही एकच इच्छा. दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दिवाळीच्या दिवशी आपण धनसंपत्तीची देवी महालक्ष्मी आणि गणेशांची पूजा करतो, जेणेकरून त्यांच्या कृपेने वर्षभर भरपूर संपत्ती आणि समृद्धी टिकून राहावी. दिवाळीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि गणेशांची पूजा तर करतच असतो, पण त्यांच्याबरोबर आणखी कोणत्या देवांची मांडणी करायची असते, पूजा करायची असते, अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर उशीर न करता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मंडळी, 12 नोव्हेंबर 2023 रोजी नरक चतुर्दशी असेल. लक्ष्मी पूजन त्याच दिवशी साजरे केलं जाईल. कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. 2023 मध्ये कार्तिक अमावस्या 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:44 सुरू होईल आणि अमावस्येची समाप्ती 13 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:56 होईल. मंडळी, उदय तिथीनुसार 12 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. आता पाहूया आपण लक्ष्मी मातेच्या आणि गणेशांच्या पूजेचा मुहूर्त काय असणार आहे. 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाच्या पूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:40 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी 7:36 पर्यंत असणार आहे. मंडळी, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण कसं माता लक्ष्मी, इंद्र भगवान, भगवान विष्णू, कुबेर देवता यांची पूजा करत असतो 12च्या नंतर, त्याचप्रमाणे दिवाळीच्या दिवशी सुद्धा रात्रीचा मुहूर्त असतो माता लक्ष्मी आणि गणेशांची पूजा करण्यासाठी. या मुहूर्ताला अमृत योग म्हटलं तरी काही हरकत नाही. या दिवशी रात्रीचं जर पूजा केली तर माता लक्ष्मीची कृपादृष्टी हमेशा आपल्यावर राहते. हा मुहूर्त सगळ्यात चांगला मुहूर्त मानला जातो. तर तुमच्याच्याने शक्य होत असेल तर त्या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. तर तो रात्रीचा मुहूर्त असणार आहे रात्री 11:49 पासून ते 12:31 पर्यंत असेल. देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी हा मुहूर्त खूप शुभ मानला जातो. या मुहूर्तामध्ये जे कोणी माता लक्ष्मी आणि गणेशांची पूजा कराल त्यांना अपार सुख आणि समृद्धीची प्राप्ती होत असते. यंदा दिवाळीत ग्रह ताऱ्यांची स्थिती अतिशय शुभ असणार आहे. अशा वेळी एखाद्या शुभ मुहूर्तावर विधीनुसार लक्ष्मीची पूजा केल्याने खूप मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. आता आपण पूजेची मांडणी पाहूया. तर इथे मी स्वास्तिक काढला तांदळाने, त्याच्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली आणि दिव्याची पूजन करून घेतलं. तर दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे, दिव्याला हळदी कुंकू फुल वाहायचं. दिव्याची पूजा झाल्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवले मी माता लक्ष्मीच्या मूर्ती शेजारी. अष्टदल कमल काढून घेतलं. अष्टदल कमल तुम्हाला येत असेल तर ते तुम्ही काढा, नाहीतर नुसते तांदूळ ठेवून त्याच्यावरती कलशाची स्थापना केली तरी चालतं. कलशामध्ये पाणी घेतलं, हळदी कुंकू, थोड्याशा अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी घातली. कलशाच्या कंठाला धागा बांधून घेतला. कलशावरती नागिणीचे पानं ठेवले. तुमच्याकडे आंब्याचे असतील तर तेही तुम्ही ठेवू शकता, नाहीतर नागिणीचे पानं ठेवले तरी चालतात. नारळ घ्यायचा, नारळाला सुद्धा धागा बांधायचा आहे. आणि नारळ कलशावरती ठेवताना नारळ आपण ज्या बाजूने तोडतो ती बाजू नारळाची वरती आली पाहिजे. आता मी इथे फक्त दिव्याची पूजा करून घेतलेली आहे. मूर्ती ठेवली माता लक्ष्मीची आणि कलश ठेवून घेतलाय. कलशाला अजून मी हळदी कुंकू वाहिलेलं नाही, त्यामुळे याला फक्त मांडणी म्हणतात. दिवाळीच्या दिवशी आपल्याला या पूजेच्या मांडणीसाठी 1-1.5 तास तर आरामशीर लागतो. त्यामुळे आपण पूजेची मांडणी ही थोडंसं लवकर करून घेतली तरी पण चालतं. त्यामुळे आपली पूजा ही मुहूर्तात झाली जाते आणि आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत त्या सेवा सुद्धा करता येतात. आता पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला बसायला काहीतरी बसकर टाकायचं, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर आचमन करायचं. मग पूजेला सुरुवात करायची. तर आचमन कसं करायचं? डाव्या हाताने उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यायचं 3 वेळा. पहिल्यांदा हातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम केशवाय नमः, पाणी पिऊन घ्यायचं. दुसऱ्यांदा पुन्हा पाणी घ्यायचं, ओम नारायणाय नमः, पाणी पिऊन घ्यायचं. पुन्हा तसंच करायचं. तिसऱ्यांदा ओम माधवाय नमः असं म्हणायचं, पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्यांदा हातावर पाणी घ्यायचं आणि ओम गोविंदाय नमः असं म्हणायचं. हात स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची. तर याचा अर्थ काय होत असतो? आपण बसायला जर बसकर घेतलं नाही तर आपली पूजा सगळी भूमीला प्राप्त होत असते. त्यामुळं कधीही पूजेसाठी बसताना आपण बसायला बसकर घ्यायचं असतं. आणि आचमन का करत असतो? आपण आंघोळ करून वरतून तर शुद्ध झालेलो असतो,
पण आपण आतमधून पण शुद्ध व्हायचं असतं. त्यामुळे आचमन करून जर आपण देवाचं नामस्मरण करून 3 वेळा पाणी पिलं तर आपण आतमधून सुद्धा शुद्ध होत असतो, पवित्र होत असतो. त्यामुळे आचमन करायचं आणि मग पूजेला सुरुवात करायची असते. आता मी आचमन करून घेतल्यानंतर गणपती बाप्पांना एका तांबणात ठेवलं, पाण्याने अभिषेक घातला. पाण्याने अभिषेक घालताना ओम गण गणपते नमः म्हणायचं. त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा, पुन्हा पाण्याने घालायचा. त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. अभिषेक झाल्यानंतर त्यांना मी तांदळावरती स्थान दिलं पहिल्या पानावरती. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या, फूल वाहिलं आणि त्यानंतर आता बाकीच्या पूजेला सुरुवात करायची. तर आता मी एक सुपारी ठेवली, ती आहे कुबेर देवतांचं स्वरूप. तर तुमच्याकडे कुबेर देवतांची मूर्ती असेल तीही तुम्ही ठेवू शकता, किंवा कुबेर देवतांचा एक कॉईन मिळतो चांदीचा, तुमच्याकडं असेल तर त्या जागेवर तुम्ही तो ठेवू शकता. पण माझ्याकडे नाही, त्यामुळं मी सुपारी ठेवली. तर कुबेर देवतांची सुपारी ठेवताना सुपारी खाली 1 रुपयाचा कॉईन ठेवायचा असतो, मग पूजा करायची. आणि त्यानंतर मधली सुपारी आहे ती विष्णू भगवानांच्या स्वरूप आहे. तर माता लक्ष्मीचं पूजन करायचं म्हटलं की विष्णू भगवानांबरोबरच त्यांची पूजा करावीची असते. त्यामुळं विष्णू भगवानांना मी ते स्थान दिलं 2 नंबरच्या सुपारीवर. आणि 3 नंबरच्या पानावरती मी माता लक्ष्मीची मूर्ती आहे माझ्याकडं, तर ती मी तिथे त्यांची स्थापना केली. आणि माता लक्ष्मीला, कुबेर देवतांना, भगवान विष्णूंना हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घेतलं. आणि माझ्याकडे श्रीयंत्र आहे, तर श्रीयंत्र जर नसेल तर तुम्ही त्या जागेवरती एखादी सुपारी ठेवू शकता. आणि नाहीच तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे, त्यामुळे श्रीयंत्र नसेल तर काही हरकत नाही. माझ्याकडे पण नव्हतं, मी आताच नवीनच घेतलेलं आहे, तर मी ते पण ठेवलं. गजलक्ष्मी घेतली मी, तर ती पण ठेवली. तर माझ्याकडे हे काहीच नव्हतं, हळूहळू सगळं होत असतं. तर माझ्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नव्हती, तर त्यामुळे मी काय करायचे, त्यांच्या जागेवरती सुपारी मांडायचे आणि मी सुपारीच्या स्वरूपामध्येच पूजन करायचे. आता कुबेर देवतांची सुद्धा माझ्याकडे मूर्ती नाही आहे, तर मी सुपारी ठेवली आणि त्यांची पूजा केली. तर असंही केलं तरी चालतं. मनातले भाव खूप महत्त्वाचे असतात. मनी भाव तिथं देव. आता माता लक्ष्मीच्या मूर्तीला सुद्धा मी हार घालून घेतला, हळदी कुंकू वाहिलं, अक्षदा. कलशाला पण आता आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहायचंय. सगळ्या देवांना असंच आपल्याला करायचं, हळदी कुंकू अक्षदा फूल वाहायचं. मांडणी करून घेतल्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आणि त्यानंतर तुम्ही बाकीच्या देवांची पूजा करायची असते. आणि आपण जे नवीन सोनं खरेदी केलेलं आहे ते पण ठेवायचं असतं, किंवा तुमचं जुनं असेल तेही तुम्ही पूजेमध्ये ठेवायचं असतं. लक्ष्मी म्हणजे पैसे, तर आपण पैशांना सुद्धा लक्ष्मी म्हणतो. तर आपण पैसे पण पूजायचे असतात या दिवशी. पैसे ठेवले मी एका ताटामध्ये आणि थोडेसे तांदूळ ठेवले. तांदळावरती धने भरलेली वाटी ठेवली. तर आपल्याला धने सुद्धा पूजायचे असतात या दिवशी. जसं की आपण दसऱ्याला आपट्याला सोनं म्हणतो, त्याचप्रमाणे आपण दिवाळीच्या दिवशी धन्यांना धन म्हणत असतो. त्यामुळे हे धन सुद्धा पूजायचं असतं. आणि छोटीशी लक्ष्मी आणली मी पूजण्यासाठी, तर हिला सुद्धा मी पूजून घेतले. गावाकडे हिला अजून सुद्धा लक्ष्मीच बोलतात. सिटीमध्ये आजकाल झाडू बोलतात, झाडणी बोलतात, पण गावाकडे अजून सुद्धा जुने लोक लक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी मी छोटीच आणली, कारण तिची अवहेलना होऊ नये यासाठी. कारण मोठी जर आणली तर ती इकडं तिकडं पडते आणि तिने आपण झाडून पण घेत नसतो. तर छोटी जर आणली तर आपण देवाजवळ रांगोळी काढतो पहा, तर आपल्याला रांगोळी भरण्यासाठी सुद्धा कामाला येते. तर आजच्या दिवशी या लक्ष्मीचं इतकं महत्त्व आहे, त्यामुळे आपण तिला पूजतो, कारण ती आपल्या घराची लक्ष्मी आहे. तर हिचं काय करायचं, आपण उत्तर पूजा झाल्यानंतर तिने एकदा घर झाडून घ्यायचं आणि मग तुम्हाला ठेवून द्यायची असेल तर तुम्ही ठेवून देऊ शकता, किंवा तुम्हाला वापरायला काढायची असेल तर तुम्ही वापरू पण शकता. आता आपला जुना झाडू असतो पहा, तर त्याचा सुद्धा आपल्याला या दिवशी रात्री 12 वाजता उपाय करायचा आहे. कारण 12 वाजता आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि त्याच वेळेस आपल्याला अलक्ष्मी असते ती बाहेर काढायची असते. तर तो उपाय मी नंतर सांगते, कारण पूजेची मांडणी अर्धी राहिलेली आहे ती सांगते आधी. तर लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर मी सप्तधान्य ठेवले, तांदूळ ठेवले त्या बोळक्यांच्या खाली. मी कोणी बोळके बोलतं, कोणी बोडके बोलतं, कोणी सुगड बोलतं. तर तुमच्या इकडे काय बोलतात त्याला ते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर मी हे सुगड पूजून घेतले सप्तधान्याने भरलेले. काही ठिकाणी 5 ठेवतात, काही ठिकाणी 7 ठेवतात. तर माझ्याकडे 7 आहे, ती मी 7 पूजले. एक एक्स्ट्रा होतं, त्यामध्ये मी कॉईन भरलेत. तर आपल्याला या दिवशी धन आणि धान्य हे दोन्ही पण पूजायचं असतं, त्यामुळे मी एक धनाने भरलेलं म्हणजे कॉईनने भरलेलं बोळकं ठेवलंय आणि बाकी सप्तधान्य ठेवलंय भरून. तर आपल्याला या दिवशी सप्तधान्याचं सुद्धा पूजन करायचं असतं.
तर आपण बोळक्यामध्ये भरलेलं आहे सप्तधान्य, त्यांना हळदी कुंकू फुल वाहायचं आणि या दिवशी घंटीचा सुद्धा मान असतो बरं का. तर घंटी ठेवायची, घंटीला सुद्धा हळदी कुंकू फुल वाहायचं. आणि आता समया लावून घेते. तर समया लावल्याशिवाय आपली पूजा पूर्ण वाटतच नाही, त्यामुळे समया सुद्धा लावून घ्यायच्या, कारण या दिवशी खूप सारे दिवे लावले जातात. प्रसादामध्ये मी दिवाळीला जे फराळ बनवतात ते ठेवलंय, फळं ठेवलीत, मावा ठेवलाय म्हणजे ड्रायफ्रूट, मिठाई ठेवली. आपण दिवाळीच्या दिवशी पुरणपोळी बनवतो, तर पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो. आणि गणपती बाप्पांसमोर मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे. गणपती बाप्पांना विडा पण ठेवलाय आणि रांगोळी काढून घेते. तर रांगोळीशिवाय सुद्धा आपली पूजा पूर्ण वाटत नाही, तर रांगोळी सुद्धा काढली मी इथे. माता लक्ष्मीचे पाऊल काढले. काही ठिकाणी तर अजून सुद्धा दारासमोर पहिलं उठल्यानंतर सडा, रांगोळी, त्यानंतर देवपूजा आणि मग कामाला सुरुवात करतात. तर असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि धनसंपत्तीचे मार्ग मोकळे होतात आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी हमेशा आपल्यावर राहत असते. त्याचप्रमाणे आपण दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, नित्याची कामं आवरायची, दारासमोर सडा रांगोळी करायची, तुळशीला धूपदीप दाखवायचं. तुळशीची पूजा झाल्यानंतर आपल्या उंबरठ्याचं सुद्धा पूजन करायचं. उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं, दाराला झेंडू फुलांच्या माळी घालाव्या, आंब्याची डहाळी लावायची. आपण घरात जाताना आपल्या उजव्या साईडच्या भिंतीवर शुभ लाभ आणि स्वास्तिक काढावं. असं केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होऊन प्रवेश करत असते. हमेशा आपल्या घरामध्ये वास करते माता लक्ष्मी. माता लक्ष्मीला सजावट आणि स्वच्छता खूप आवडत असते. पूजेची मांडणी झाल्यानंतर देवीला धूप दीप दाखवायचे, प्रसाद दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची. आरती झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचे कुठले मंत्र येत असतील तर तेही म्हणू शकता. श्रीसूक्त येत असेल तर तेही म्हणू शकता. नित्यसेवेच्या पुस्तक तुमच्याकडे असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसूक्त असतं, फलश्रुती असते, त्यानंतर नवार्णव मंत्र तुम्हाला येत असतील तर तुम्ही म्हणू शकता. नाहीतर मग यूट्यूबवर सर्च केलं तर तिथे पण तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे श्रीयंत्र जर असेल तर श्रीयंत्रावर तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करत कुंकुमार्चन करू शकता 1 वेळा आणि 16 वेळा तुम्ही श्रीसूक्ताचं पठण केलं तर खूपच चांगलं. नाहीतर तुमच्याकडे श्रीसूक्ताचं पुस्तक नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर, नाहीतर मग आपली अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते त्याच्यावर कुंकुमार्चन करत एकच मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे नमो नमः. हा मंत्र आहे नवार्णव मंत्र माता लक्ष्मीचा. तर असंही तुम्ही मंत्र म्हणू शकता. आणि काहीच येत नाही तर काही हरकत नाही, मनी भावती तर देव, मनापासून पूजा करा, देवापर्यंत नक्कीच पोहोचल्या जाते. आता आपण रात्री 12 वाजता जुन्या झाडूचा उपाय पाहणार होतो, तर ते पण सांगते तुम्हाला. तुमच्याकडं जुना झाडू जर असेल तर तो रात्री 12 वाजता आपण काय करायचंय, आपल्या सगळ्यात पाठीमागची घराची भिंत आहे आतमधून, तर सगळ्यात पाठीमागच्या भिंतीपासून झाडत आपल्याला उंबरठ्यापर्यंत झाडत न्यायचं. झाडू वरती अजिबात उचलायचं नाही. उंबरठ्यापर्यंत झाडत नेल्यानंतर दारामध्ये तो झाडू आपटायचा आणि त्यामधला एक फड काढायचा, फड बाहेर फेकून द्यायचा आणि तो झाडू एका कोपऱ्यात तसंच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं. तर तो झाडू अशा ठिकाणी विसर्जन करायचा कोणाच्या पायदळी आला नाही पाहिजे. तर आपण ही कृती करतो याला अलक्ष्मी निसारण असं म्हणतात. तर आपण अलक्ष्मी बाहेर काढत असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर माता लक्ष्मीचा प्रवेश घरात करण्याचा मुहूर्त आहे रात्री 12:30पर्यंतचा. त्यामुळे ही कृती आपण रात्री 12 वाजताच करायची आहे. आणि ही कृती करताना आपण अलक्ष्मी निसारण म्हणायचं आहे. तर यूट्यूबवरती सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळून जाईल. आणि नसेल येत तर फक्त तुम्ही माता लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरी पण चालतं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे नमो नमः असं म्हटलं तरी पण चालतं, किंवा कुठलाही मंत्र येत असेल तोही तुम्ही म्हणू शकता. नाहीतर आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये बोललं तरी पण चालतं. अलक्ष्मी मी तुला बाहेर काढत आहे आणि माता लक्ष्मी मी तुझं आवाहन करत आहे. माझ्या घरामध्ये तुझं स्वागत करते. माझ्या घरावर, माझ्या परिवारावर हमेशा तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. माझ्या घरामध्ये तुझं वास्तव्य हमेशा टिकून राहू दे. सगळ्यांचं चांगलं कर आणि त्या पाठीमागं माझं पण चांगलं कर, अशी प्रार्थना करायची आहे माता राणीला. तर मंडळी, पूजेची मांडणी तुम्ही बघू शकता मी अशी केलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगळी असू शकते. जसा भाग बदलेल तशी पद्धत पण बदलत असते थोडीफार. तर मंडळी, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.